विचार टाकून देते गंदेवाले बुरे खयाल आणि तुम्ही तेच विचार येऊ दे आता येऊ दे आता मिरचीचा पावडर भरून तुम्ही तयार करता आम्ही विचार घालतो इतकं कापून त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही बरं. प्रॉब्लेम काय तुमचा बाजूवाला मी तुम्हाला रियालिटी सांगतो शैतान दिसते का शैतान येते कसा तुम्हाला माहिती आहे आदम आणि हवा जेव्हा त्याच्या सॉरी बगीच्यामध्ये होता शैतान डायरेक्ट आला पकडून बघ माहिती आहे स्वर्गच्या अंदर तो घुसला पहिला हालेलुया आणि मग सुंदर सापासोबत आला आणि काय आवाज त्याचा आवाज मस्त होता सुभान होता एक नंबर दिसत होता बायबल वाचून कसा नव्हता तो त्याला पाहावत राहावं असा तो दिसायला सुंदर होता त्याचा रूप घेऊन तो आला शैतान काय म्हणते जो प्रभूने काय केलं त्याला पृथ्वीमध्ये ढकलून दिलं माहिती पाप केला म्हणून तो म्हणला असं नाही टिकून म्हणून या आदामले बायको आदाम लक्ष देऊ नका आता जे आदाम म्हणा झालेल्या पत्रस 3 वेळा इन्कार मी त्याच्यामध्ये येतो तुम्ही म्हणा ना भाऊ तुम्ही ते सांगू हे तसा नाही 3 वेळा इन्कार हालेलुया. तर काय झालं हवा बाईकडे गेला काय म्हणते आवाज मारता रे बेटा आदाम तिकडे गेला आणि आले हा तिसरा माणूस कोण आमच्या दोघांशिवाय तिसरा आला कसा तुला माहित आहे का हे पाहत होते बडा चांगलं खाऊन तर त्याला विचार बघा इकडे थॉट्स चालू होते तिच्या मनामध्ये बघितलं आज जर तुम्ही विचार करत आहात तेव्हा तेच विचार घेऊन शैतान तुमच्यासोबत काय केले कबड्डी खेळली हालेलुया. तुम्हाला चैन झोपू देणार नाही तुम्हाला चैन काम करू देणार नाही विचार 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 का करता विचाराचा आचार बनवता का विचारात तुम्हाला काय मिळणार आहे सलाईन लागेल दवाखान्यात भरती व्हा चोरे अंदर जातील हालव्या विचार करू हे माहिती आहे चारा तुकायला लागतील असे तुम्ही विचार थॉट्स एक बहुत खराब आहे प्रॉडक्ट आणि आदाम भाई आपली हवा भाई तिथं आहे विचार चालूच आहे तिथे शैतानानं मला भेटता सापडला तो हालेलुया. कारण आदाम तसा नव्हता हवा बाई होती तशी हालेलुया. विचार सुरू होते माझे पडत खाऊ तर आता रोज त्या झाडाकडे पाहिजे पडलेलं काम नाही करे तुने का करायचं आहे बाई आऊ समजून नाही घेत म्हणून उचलली नसेल तुझा आपल्या सुनेकडे आणि काय करतो तुला आज तू काढतेच नाही तुझी सून काय करेल सासूबाई तुमची सून काय करेल मामीजी त्याला माहित झालं तुला विचार काय विचार माझ्यावर कामं ठेवून दिली दिसते पण भोकरी हे निगेटिव्ह विचार तुला मारले की नाही अरे जाऊन सच्चाई तर पाहून थोडासा बाम तर लावून पुढे चालून तुझी सून तुझी सेवा करेल हालेलुया. नाही बाजूवाला म्हणलं हो पाळचं भांडण करणं सगळं नवरा बायको त्याच प्रकारे मुलगा आणि माझ्याकडे बाप यांच्यामध्ये आज सैतान वाद विवाद आणि असे काम करत आहे सावधान मी तुम्हाला सावधान करायला सांगतो कारण की हे जो नकारात्मक सोच आहे नकारात्मक तुझा नवरा तसा त्याला प्रमोशन केलं तुझा नाही केलं तुले नाही करे का भाऊ चांगलं तर काम करून पाय तुले नाही बोलवलं आमचे मालक बोलू हे काहीतरी प्रॉब्लेम असेल की नाही नाही म्हणते मला नाही तर बोललोच नाही म्हणते बोललो तुझ्या जीवनामध्ये काहीतरी घरी झगडा झाला असेल काय म्हणते असं कसं झालं असं कसं झालं ते जवळ होती माझ्याबरोबर हा मे पण नाही होती आणि बाजूला हे गोष्ट जाऊन सांगा ते अजून मिरचीचं काम करते ते अजून जास्त तुमच्या अंदर ठॉप टाकेल कारण तुमचं आणि भेटणं त्यांना आवडत नाही हालेलुया. तुम्ही दोघं मिळून राहाय सैतानाला आवडत नाही सगळ्यात मोठी गोष्ट सैतानाच्या विचारांचा चालणाऱ्या लोकांना आवडत नाही म्हणजे अन्य जाती लोक हालेलुया. तुम्ही मिळून राहावं एकाच घरात राहावं खावावं पिवावं तुमचं भलं व्हावं तुम्ही नोकरीवर लागावं तुमच्या घरी शैक्षणिक गोष्टी राहावं तुम्ही आनंदानं नाकावं तुमचा बँक बॅलन्स
आयस राहावं, तुमच्या गाडी घडी गोळ यावं, तुमच्याकडून नोकरीवर लागावं, तुम्ही सुखानं राहावं, सुंदर दिसावं, लोकांना आवडत. आणि हे कोण करत आहे? शैतान. त्यांच्या मागं कोणाचा हात आहे? मला म्हणते का? आणि मी तुमचे नाव घेतो तर तुम्ही असं म्हणलं का दादा आम्हाला काय घेणं सांगितलं? सैतान बापू असायचे का? हे तुझ्या बरबाद करत जाऊ का असं म्हणते का? तो कसा आहे ते माहिती तुम्हाला? मोरेश्वरच्या जीवनात जाते आणि रोज नाही येते, कारण त्याला माहित आहे मी जर जाईन माझे दात काढून दाखवीत हा काका माझा ऐकणार नाही, मग काय केलं आगाबाई सॉरी हवाबाईला जर फसवायचं असेल तर मला काय करावं लागेल? त्यांच्या अंदर घुसावं लागेल. प्रियो, सगळ्यांना आपला दोस्त समजू नका. हे तुम्हाला माहित आहे आमचं यारा पहिले यार तू यार कधी तुम्हाला टाकून देईल काय सांगता येत काय? चाकू काढून मारून देते अलग वचन तुझ्या विषयीच होता. मला सांग भाऊ, तुम्ही सगळे बघा मला सांगा त्या 50 लोकांमध्ये का तुला एकाच म्हणलं का पास्टर हालेलुया? पण नाही असा कसा तो वचन वालेच होता, कारण काल नाही का मी फोन काय लावले तुला भेटणार आहे हो? तुम्हाला एकाला बोलून मला काय भेटणार आहे का? नाही असं होऊ शकत नाही म्हणे. वचन कसं निघलाच कसा म्हणे. मी तुम्हाला रेट सांगू आवडत नाही की तुम्ही बसून वचन ऐकावं. बरा बसून ना पास्टर कोणता प्रचार करते वचनाचाच करते. मग तो तुझ्यासाठी कसा होता? नाही म्हणून पाण्यात बोलला म्हणे मी जाणार ना तुझ्या रोगाला आता बिलकुल नाही जाऊ म्हणे. जाई बरं मला माफी मागत. पाहिलं कोमल वाटतंय त्याच्यामध्ये काही होता का तथ्य? हे जाऊ म्हणे वचन शिकवलं पण जाताना मला प्रेम लाटही नाही दिला. अरे भाऊ तो गडबडीमध्ये असेल रे बाबा. काय राखी गडबडीमध्ये होऊ शकते. आता मागं काय झालं बघा, मी आता उदाहरण घेतो, उसार करू नका. आता याचा वाढदिवस होता माझा, आला नाही तेवढा फोन लावला तुझ्याबद्दल काहीतरी आहे. अरे भाऊ जाण्याचा प्रयत्न करा. होऊ शकते गाडी पण झाली असं काय तर महत्वाचं काम आलेलं असेल. शैतान म्हणलं हा बघितलं पुढे बोलण्याला लागला. बाजूवाली तुझ्यावर काय बोलले? पैसे मागला पण दे ना त्याच्यावर नाही दिला. अरे भाऊ त्या दिवशी त्याच्याकडे काही कर्ज असेल रे बाळा, काहून समजून नाही घेत? हालेलुया. आज बहुत से लोग त्या विचारामध्ये पडून आपले काय होत आहे भविष्याचे नाते तोडून बसत काहीच नाही. मग काही दिवसानंतर माहित होते अरे तसं काय होतं फुटले माझे मग कोण बोलतात पहिले जर नाही बोललं होतं तर बरं झालं असतं पप्पा. एवढा काम नाही झाला तर तुम्हीच म्हणता. प्रियो सावधान या अशा विचारांपासून. हालेलुया. शैतानाच्या चालीमध्ये जेव्हा पण तुम्हाला नकारात्मक विचार येतील पहिलं विचार म्हणा शैताना शैतान जोपर्यंत मी माझ्या डोळ्याने बघणार नाही, जोपर्यंत मी माझ्या कानाला ऐकणार नाही, तोपर्यंत मी विश्वास समजलं तुम्हाला? या गोष्टी आठवण ठेवा. जोपर्यंत मी बघणार नाही, जोपर्यंत मी माझ्या कानाला ऐकणार नाही, तोपर्यंत कोणीतरी सांगला कोणीतरी मला म्हणणार म्हणून मी भरोसा करणार मला भरोसा करणार. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो तुम्ही एवढे मजबूत बना, एवढे स्ट्रॉंग बना प्रियानो, तुम्ही पहाडाला हटवून टाका. कारण बायबल काय म्हणते तो घर खडकावरती बांधलेला आहे तो घर कधी पडणार. आमेन. विश्वासाचा जो एक पाया आहे बायबल सांगतो तो जर तुमचा मजबूत आहे तुम्ही कधी पण प्रेज लॉर्ड तुम्ही हलणार नाही. मी तुम्हाला सांगून देत आहे बहुत मोठे खतरनाक विचार आहेत. आणि मी तुम्हाला असंच नाही सांगत वचन बोलून दाखवणार आहोत. आपण काढूया एस्तरची पुस्तक काढूया. एस्तर विचार देत नाही पण हे करा
करायच्या वचनाला शिक्षित कर आणि आज सुंदर वचन आमच्यात घेऊन येत आहेस म्हणून धन्यवाद करण्यास तो अगुवाई कर. धन्यवाद दे शरणाई प्रार्थना येशूच्या. आणि त्याच्यामध्ये असं लिहा गंदे खयाल, गंदे विचार टाका, गंदे विचार ब्रॅकेट. नकारात्मक सोचार आहे तर खाली असं एक ब्रॅकेट बनवा, म्हणजे गोल बनवा. त्या गोलाच्या अंदर लिहा गंदे विचार, नाही तर असं लिहा विचार, गंदे विचार. मन में आने वाले विचार लिहू शकता तुम्ही, मन में आने वाले गंदे विचार लिहू शकता ब्रॅकेट मध्ये. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यांच्यासोबत तुम्ही कसे लढू शकता. आमेन. परमेश्वर तुम्हाला शिकवेल. आमेन, आमेन, बरं, आमेन. की आम्ही कसं लढू शकतो त्यांच्यासोबत. आणि जेव्हा तुम्ही आज स्वीकार करा, मी तुम्हाला रियालिटी सांगतो, तुमच्यासारखा सुखी माणूस कोणी नाही. हालेलुया, आमेन. आणि मी सांगू, बहुत सारे लोकांकडे बहुत काही आहे, पण आज ते काऊन सुखी आहेत माहिती आहे तुम्हाला? नाते संबंध काऊन तुटले माहिती आहे तुम्हाला? कारण कोणीतरी प्रकाश भाऊला काहीतरी सांगून दिलं आणि तो प्रकाश भाऊ त्याच्यावर भरोसा केला. येस, हे सत्य आहे. सॉरी वहिनी, एकच वहिनी. हालेलुया, हे सत्य आहे ताई, आम्ही सत्य आहे. हे तुम्ही आज वचन प्रचार करत आहे. तुम्हाला काय वाटतंय तुमच्या जीवनात नाही आहे? काय म्हणजे आदत काय आहे? जिला मोरेश्वर, योगेश भाऊ सगळे माझ्याकडे बघा, काका वैशाली, आम्ही सगळे बघत आहात. तुम्ही मला आपला राखी हाताला बांधायची नाही. का तिच्या बाबतीत मावताने कोणतरी तिचं नाव बदलून टाकलं असतं. कारण की गडबड काय झाली, हाताला बांधायची राखीस आणि गावाचं नाव आहे राखीस. त्याच्यामुळे कन्फ्युज होत होते मला. जहाज तो मोठी जहाज. हा बघूया काय यार, जगामध्ये लोक असे होते पहिलंचे नाव असे ठेवायचे. आम्ही कुठून कुठून निवडून टाकले मला माहित आहे. गंगा, भागीरथा, बट चला कोई बात नाही. तुम्हाला समजत आहे मी काय म्हणतो? गंदे विचार यानी गंदे थॉट्स, यानी की निगेटिव्ह, बरोबर आहे. म्हणून जर समजा सोनूजी जर मॅडम आहे, तिला कोणी काही बोलणार नाही तर एक रोग येऊन काय सांगेल, नोटीस न प्रीती तुझ्याविषयी काय बोल माझ्या भरोसा केली, तिची पुरी लाईफ पॉज झाली. कळलं तुम्हाला? कोणीतरी चांगला विचार करू नका, होऊ शकते ते तुझ्यावर जास्त प्रेम करते. आमेन, हालेलुया, हालेलुया. बाजूवाल्याला ते आवडत नाही की ते तुझी तारीफ करते. होऊ शकते तुझ्या मागे ते तुझी तारीफ करत असेल,